So, hello guys, this is your friend JP and I hope you all guys are doing well. Finally, माझा सेकंड ब्लॉग पण येतो म्हणजे याच्या अगोदर देखील एक ब्लॉग शूट झालेला आहे तो मी नंतर पोस्ट करेन. आत्ताचा ब्लॉग आहे मालवणचा आणि खूप धमाल मस्ती मजा आम्ही या ब्लॉगमध्ये केलेली आहे. प्री वेडिंग शूटसाठी गेलो होतो 2 दिवस आम्ही जी मस्ती केली आणि जे काही शूटच्या दरम्यान काही किस्से झाले त्याबद्दलचं काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा मी थोडाफार प्रयत्न करतो. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. यामध्ये खूप चांगली लोक आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत मजा मस्ती केली, एन्जॉय खूप केलं आणि थँक्स टू ऋतुराज सर अजून सँडी सर त्यांनी खूप म्हणजे सपोर्ट केला आम्हाला या गोष्टीमध्ये आणि शूट करायला तुमच्या सगळ्यांसोबत खूप मजा आली. तर बघूया आजचा हा ब्लॉग. आता आम्ही व्लॉग करतोय मालवण मधून. हा व्लॉग आम्ही डायरेक्ट अचानक भयानक तिथून स्टार्ट करतोय कारण 2 दिवस म्हणजे काल आम्ही निघलोय आणि काल आम्हाला काही वेळ भेटला नाही. त्या राहुल्यामुळं आम्हाला खूप लेट झालं होतं निघायला पण आम्ही पोहोचलो. त्यानंतर आमचं शूट झालं, त्यानंतर आराम केला. आम्हाला काही शूट करायला भेटलं नाही पण आज व्लॉग शूट करणार आहे. राहुल्या माझा बिहाइंड द सीन ज्यावेळेस मी शूट करत असेल त्यावेळेस घेणार आहे. आणि तुझं जे गाडीचे प्रवचन ऐकलंय हां ते असं आमचे कान मंत्रमुग्ध झाले. आमचे तुमच्यासाठी विचार एकदम खोल प्रफुल्लित. अशा प्रफुल्लित प्रफुल्लित झाले. येस. तुला कसं वाटलं का आता बोल की एंड ऑफ द डे डे एंड ऑफ द शूट म्हणजे जाताना मार खाल्लं तरी चालेल. हां सो गाईज फायनली आता आम्ही आमच्या रूममध्ये आलो. मगची रूम आम्ही चेंज केली आणि इथं आम्ही टॉवेल वाळत घातली. क्या सीन है. हम तो हो गए समा धीरे धीरे खाला माँ अब तो होना है वही जो बनाए जाना. हम तो हो गए समा धीरे धीरे खाला माँ अब तो होना है वही जो बनाए जाना. हम तो उड़ गए उड़ गए उड़ गए. मला इथं बंद केलंय ऐकायला आलं बरं का. कळलं ना. तिरक देखेगा नाही. तिच्यावर तुम्ही जास्त कॅमेरा याला बघा तुम्ही नीट म्हणजे 2 दिवसात काय अवस्था होती. का पोहोचलं म्हणून सांगायचं मग काय त्याचं टेन्शन नाही. लाव ना फोन तुला पहिलं दर्शनची काळजी नाही फॉरेनला बरोबर फोन लावला नाही. कोणाचा टॉवेल कंपनीचा आहे ना. सगळीकडे जेपी आहे. एसी मध्ये पण जेपी आहे. आणि बघितलं का यांचा हम तो उड़ गए जब तुम झुकी तब से तुम नजर में आ रुके. हम तो हो गए समा धीरे धीरे खाला माँ. आम्ही चाललोय जेवायला. काय दिसतं रे? जेवायला थांबलोय आता आम्ही. कोण कसं काय मी नाही हे बसलोय तुमच्या जागेवर. मी समोर तिकडची बसा chair ना घेतली. असे. तिकडची चेअर इकडे गेली. मला तो व्ह्यू पाहिजे. लहान पोरं घरचं रडतो यार. मग तू लहान पोरासारखं तू आधी हजर तो वजी. डिस्कशनला तू पण थांबायचं आता. आम्ही आहे ना. तू बोलो की हा? बोलो की मला तू जाऊन माहितीच नाही. झोपतो डायरेक्ट हे करतो. डिस्कशन चाललंय मला माहितीच नव्हतं बाबा.
जेवण कधी येणार आहे? हो जेवण कधी येणार रे? तुझा हा विचारतोय. आयफोनला भूक लागली. गाडीत पण झोपायचं, मागच्या सीटावर पण झोपायचं, पुढच्या सीटावर पण डुलक्या मारायच्या. मी झोपलोच नाही बाई. बाई. डुलकी मारली असेल मी, हा, 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 मग accept कर ना, हा. ऍक्सेप्ट करतोय पण हा. झोपलो नाही. कारण असं वाटत होतं की मी जर डुलकी मारली तर कदाचित त्यांना पण झोपेल, म्हणून मी लगेच जागो. माझं लक्ष होतं. माझं पण लक्ष होतं की तुमचं माझ्यावरती लक्ष आहे, त्यामुळे मी झोपत नाही. हम तो हैं समाए, हम तो हैं ज़मीं, हमसे ना कभी. हम तो हो गए ज़मा, धीरे धीरे थालामान, हमसे ना कभी. हम तो हो गए ज़मा, धीरे धीरे थालामान, हमसे ना कभी. सो गाईज फायनली आमचं जेवण झालंय आता. तुझं ताट ठेवलं आहे. तुझं ताट नाहीये. तुझं ताट नाहीये. हे माझं ताट आहे. ताटावरनं राजकारण सुरू होतं आणि हे राहुलने पण अजून खाते. फिनिश करते कम्प्लीट. माझं कसं चाललंय, क्लीन आहे. आहे तसं तुझं आहे, क्लीन आहे, व्हायला हो. पाहिजे. कळलं का? पैसे दिले तो आधी. येस. म्हणजे जर काय बोलतील किंवा काय कसं मग ते भारी वाटेल ओके. असं माझं ओपिनियन मत आहे. आय डोंट हॅव आणि काय स्वच्छ खाल्लंस तू तुझं हे ताट. थँक्यू. ताट नाही खाल्लं, हे अन्न म्हणतात त्याचं. अन्न ते पण वाया घालवलंय. हे टमाटर आहे मित्रांनो. टमाटा खाल्ला पाहिजे. शुद्ध जीवनसत्व असतं. अरे कहना क्या चाहते हो? कुठलं शी? हे आवर पटपट. ते बघा तिकडे गेले. हम तोड़ गए जब तुम झुके. एकदा फेमस होऊ द्या मला, सही पैसा होगा. मग सांगतो बरोबर. तर बघ कसं बघतोय. तू समोर बघ ना, तू तुझं कर ना. आमचे डोळे आहेत, आम्ही कुठेही बघू. तू तुझं कर ना. हाच तो समाज आहे जो मला माझ्या प्रगतीपासून अडवतो. पण मित्रांनो, तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. त्यावेळेस यांना उत्तरं द्यायचीत आपल्याला. समजलं का? तोपर्यंत अशाच मजे करा. ऐसी अजनबी थी आपसे कि हमसे ना कभी कोई आपसे. हम तो हो गए ज़मा, धीरे धीरे थालामान. लावलं आता गिंबल आपण ऑटो चेकला. सगळं रेडी, सगळे बाहेर गेले. ते रावले उठ, चल जायचे, उठ चल. सगळ्यात आळशी माणूस आहे आमच्या टीममधला. बघा किती फास्ट चालतो बघा आता. चलो चालले आहे. हम तो हैं समाए, हम तो हैं ज़मीं, हमसे ना कभी. हम तो पडलेलं तुला आता कधी आवडते काय मला कधी तिला एक फोन वगैरे झालं आवडलं. काय होतं मला तुम्ही टेस्ट केलं की तुम्ही त्याला कळवायचा गोळ्या घालायला. हां
ओमकार तिथं शॉर्ट एक्सप्लेन करतोय. सरजित आज तर काय हवेतच आहे. नाही हवेत नाही, जमिनीवरच आहे, बसलोय मला. हे आज 3 आउटफिटवर करायचे होते, आता इथं लेट होत चाललंय. प्रत्येक वेळेस असंच होतं, ज्यावेळेस आपण 3 आउटफिट ठरवतो त्यावेळेस 2 किंवा 1च आउटफिट होतं. आता बघ की इथं तो ऑरेंज ड्रेसवाला तो एक शॉट पाहण्यात घ्यायचा. फुटबॉलच्या ह्याला किती वेळ लागते, परत ते आपला तो संध्याकाळचं सेशनसाठी तो हे वाला सजवायचं आहे, त्याला पण थोडंसं ते अवेलेबल. सजवायला ते प्रिपरेशन करते ना, तोपर्यंत आपण शूट घेतली. आता ह्यांना आवरायलाच वेळ लागेल ना. तोपर्यंत किती आहे? तो गाइस कुछ इस प्रकार हम चांगलं खेळतात. कपल पोस्टच्या टायमिंगला त्यांचं ते दोघं जण प्लेयर होते. दोघांना फुटबॉल खेळायला आवडतं. ते जाळी वगैरे आहे. टीव्हीची शॉट चालू आहे. चला 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 चला. सोडून आला. काही अशा पद्धतीने आमचं शूट चालू आहे. इथं स्टार्ट झालाय आजच्या दिवशी. शुभ मुहूर्त लागलेला आहे. खेळ नाही नाही खेळत. थांबले. खेळा खेळा लवकर. आता सर्वजित शॉर्ट एक्सप्लेन करायला चाललंय. सर्वजित कसं सांगतो. आणि इथं आमचा अजून एक ड्रोनवाला आलेला आहे. उत्साही ड्रोनवाला म्हणून त्याला आपण ओळख देऊ शकतो. हा ड्रोन उडवतोय, पण याचं ड्रोन इथं टेबलावरतीच आहे. बघताय? समज रे हो. कारण तो तुझ्या आखल्यासारखा बंद आहे. ओ भाई ये आ गया. ये असली वाला. सरोजित दादा इकडे मागणं दिसायलाच तू असं पळत चाललं. शॉर्टच्या मध्ये मध्ये करायची सवय बघायला. कपलला इथं नका येऊ. तर मित्रांनो, आता मी त्यांना शॉर्ट एक्सप्लेन करून चाललोय. क्या है? क्या बोलते भाई, कैसा लग रहा है आपको? लय भारी. याला म्हणतात पक्का याला परत मराठी. बॉल लांब. समजलास? गेला बघ. एक नंबर. परत एकदा बोल की. सरजित, मला ते लक्ष्मण उत्तेकर सरांसारखं दिसतोय. सर तुमचा वाईट झाल्यात मला आता. छावा पिक्चर उत्कृष्ट होता. धन्यवाद. बघायला जायचंय, पण रिव्ह्यू बघून बॉल मारला का लांब त्यांनी? तुम्ही तुमच्या कलाकृतीचा जो बॉल मारलाय ना, तो पक्का गोल झाला. लक्षात ठेवा प्रेक्षकांच्या मनात. धन्यवाद. मानाचा मुलं. तुमच्या बाउन्सरला समजून ठेवा, इथं कोणता रिमोट घेऊन तो ड्रोन उडवायचा ट्राय करतो. हम तो उड़ गए. अरे काय तू कर त्याला. पाडा जर एकमेकांना पाडा. धक्काबुक्की थोडंसं पाण्याच्या जवळ. खाली पडा कोणी
पाण्याच्या साईडला जा थोडं, पाण्याच्या साईडला. हम तो हैं समाए, हम तो हैं ज़मीं, हमसे ना कभी. हम तो हैं समाए, हम तो हैं ज़मीं, हमसे ना कभी. हम तो हो गए ज़माने. कसं असतं मित्रांनो, संध्याकाळ झाली ना आपली 7 माणसं आपली सोडते आणि आपल्याला एकट्यालाच चालायला लागतं. तसंच असतं काय, गरज सरली ना की सगळे बाजूला होतात ठराविक काळासाठी. तर या आउटफिटवरचं आपलं आत्ताचं शूट झालेलं आहे. फुटबॉलचं होतं. दोघंजणं मस्त फुटबॉल खेळतात, मस्ती करत होते. ड्रोनला पण भारी शॉट मिळाले आणि थोडेसे मोजके शॉट घ्यायचे होते, झाले. तर नेक्स्ट आउटफिटसाठी बघूया तोपर्यंत. सो गाईज फायनली आता नेक्स्ट आउटफिटचं शूट चालू झालं आहे. सुरजित तिथं शॉट एक्सप्लेन करतो आहे आणि ऊन पण म्हणजे आता सन पण आता थोडंसं डाऊन होत चाललं आहे. सनसेटचं शॉट मिळेल, बघूया. मजा तर येते पण गरमी तर भाई बेकार आहे, बेकार. बघूया किती वाजले तर आता. सो गाईज 4:30 वाजलेत आणि आमचं आजच्या दिवसाचं शूट करायला आम्ही निघतोय. अर्धे जण तयार होतो, सर्वजित तयार होतोय, अजून राहुल बाकी आहे आणि मी रेडी झालोय. ओमकर अजून झोपलाय आणि एवढं सकाळ सकाळचं शूट आहे. बघूया आता किती जण लवकर तयार होतात ते आणि किती लवकर निघतोय. बघायला गेलं तर 4:45ला आम्हाला रूम सोडून लोकेशनसाठी ट्रॅव्हल करायचं आहे, जे की 1.5 तास आहे ट्रॅव्हल. बघूया आता कसं होत आहे. आणि काल रात्री मी ब्लॉग नाही बनवला कारण जेवण केलं, खूप थकलं होतं. जेवण केलं आणि सगळे लवकर झोपलं. सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून, त्यामुळे ब्लॉग वगैरे काही बनवला नाही. पण आता निघूया लोकेशनसाठी डायरेक्टली. सो गाईज आता निघलो आणि अंधारात थोडं काळा दिसते. 4 वाजताच्या अंधारामध्ये ब्लॉग चालू आहे आमचा. सो गाईज आता आम्ही निघलोय. आमची फॉर्च्युनर आहे, फॉर्च्युनरमध्ये बसले सगळेजण ॲडजस्ट होते. कसली लाईट आहे भाई. निघता निघता वाजलेले आहेत 5 आणि आता आम्ही फायनली बसतोय सगळेजण गाडीत आणि निघतोय. हे 3 जण ॲडजस्ट झालेत. ओके काय हां तुझीच सो गाईज आता इथं आलो आहे आम्ही शूटच्या लोकेशनला. पण अंधार भरपूर आहे आणि खूप कोपऱ्यातनं आलो आहे आम्ही. कसं आलो आहे आम्हालाच माहिती आहे, पण हे ओमकारने लोकेशन शोधलेलं आहे आणि अजून अंधार आहे. वाट दाखवणार आहे आपल्याला. असलं भयानक रोड मिळालं आहे ना आम्ही. आता एवढं प्लॅन करून आलं इथं, पण बघूया कसं. तोपर्यंत असंच बघत राहा ब्लॉग आमच्या मित्रांनो. सांगू याच्यामध्ये काय हाय करत आहे चमकतोय.
वाव, दगडांवरनं चालायचं. ऐक ना बा, तो काही सनराईज झालाय आणि इथं शॉर्ट डिरेक्शन चालू आहे. आमची स्टार्टिंगला थोडेसे शॉर्ट्स घेतले, त्यानंतर आता ओंकार शॉर्ट डिरेक्शन करतोय आणि कपल तिथं तुम्हाला दिसत असेल फ्रेममध्ये. पण असला भारी व्ह्यू येतोय ना ड्रोनमध्ये, याव. आणि ह्यालाच म्हणतात टोपी घालणं. हा असाच प्रकार नॉर्मल. याला म्हटलं ना कधी मला व्लॉग मध्ये मदत कर, कधी करत नाही. लय भाव काय लागलाय आता. ताई तू थोड्या वाकल्यासारखी दिवसांनी वाटते, याला स्ट्रेट block उभी करणार राहा, आहे. चेस्ट अप. तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतोय. याला मोकर फेमस करून ये ना मी याला बघ. आणि सांगू का, आंघोळ केली का ते सांगा पहिला. नाही केली Vlog बा. मध्ये. सकाळ सकाळ उठून 3:30ला आम्ही आंघोळ करून कुठे निघणार. मी तर केली आहे. अप्परवाडी आंघोळ केली. तोंड बघ, थोडीशी तोंड बघ पहिले. क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता. बघा तुमचं तोंड. हा. जेव्हा मी स्टार्ट बोलेल ना तेव्हा फक्त इकडे पाहिजे या साईडला. वर्क ऑफ कामाबद्दल जे डेडिकेशन आहे ते ओंकारकडनं शिकून शिकलं पाहिजे ऍक्च्युली. रेडी 1 2 3 स्टार्ट. पहा इकडे. One of the finest dronist in the Pune city, and Omkar is the only artist. ट्रूली दिल से आर्टिस्ट, ट्रूली दिल से ड्रोनिस्ट. Dronist, yeah. ऐसी जिंदगी हम छिप छिपाए, हम बनाए आए आए हम ऐसी जी छिप छिपाए. एक हात थोडा पाठीमागे ठेवा ना. शॉर्ट एक्सप्लेन करून करून ओमकारचा दूर निघलाय. बघा मित्रांनो, फोकस फोकस फोकस. असला भारी फील येतो ना अशा लाईटीमध्ये. आणि पटापट पटापट ओके रेडी शॉर्ट रेडी. लुक एक्सप्लेन करून लुक शॉर्ट लुक. पाहिजे तसे भेटले पाहिजे, पण ते काय भेटत लेफ्टला पहा तुम्ही, नाही तिकडे वरती लेफ्टला सर जिकडे पाहता आणि, तिकडे लेफ्टला वर. तर असं असतं. फेमस व्हायचं यांना. आता मी यांना माहिती आहे ना लवकरच माझे 1 मिलियन सबस्क्रायबर होणार आहे. शॉर्ट बघ. तर असं सगळ्यांना माझ्या ब्लॉगमध्ये यायला धडपड करत असतात. ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. आणि होतील फेमस. राहुल नाव आहे त्याचं. बघा कुठं दिसलं तर फोटो बिटो काढा याच्यासोबत, कारण माझ्या ब्लॉगमध्ये दिसतं. मला ऐकायची गरज नाही. सभी जुबान हम हैं दगडावर बसा. मी कशाला बसू? का बसा ना, सांगतो की पोज. मला कशाला? तर मित्रांनो, आता कुठंतरी हा याला साक्षात्कार झाला की आपल्या मित्राची पण फोटोग्राफी करावी. मी सिंगल आहे ना त्यामुळं. आणि नका घालू. बघितलं, उपकार केला आणि करणार असेल तर नको करूस. तू का नाही? So guys, या तगड़ा सहनी हमें सजा है. तो गाइस बघू शकता तुम्ही सबकी नजर यहाँ है. हर चीज राज है. व्ह्यू इतका भारी आहे, पण जीवावर खेळून आम्ही इतक्या वरती आलोय बघा. आणि
कपल एक मिनिट थांबा. बापरे त्याच्या खड्ड्यात जाऊ झोपायला नाही आले एक्सपेक्टेशन अजून जास्त मला 2 मिनिटं बसून देतो. मला अवती भोवती बघतोय मला तिकडे आलं नद्या नाले आमचं बघा किती धाडसी आहे. एवढ्या वर्षी असून पण कोणी घाबरलेलं नाही. फक्त आमचं फोटोग्राफर बघा फोटो काढतो कसं ऐसी जीत अब चाहे जिंदगी है. सहनी हमें सजा है, हम हैं बाजारों के, सबकी नजर यहाँ है, हर चीज राज है. अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है. अब है जो है वो समा है, तुम रह सके. ऐसी जीत अब चाहे जिंदगी, ऐसी जीत अब चाहे जिंदगी है. ऐसी जिंदगी हम छिप छिपाए, हम नहाए हम नहाए. ऐसी जीत छिप छिपाए. सो गाईज फायनली आमचं या लोकेशनचं शूट कंप्लीट झालं आहे. सगळेजण घरी चाललेत. घरी नाही खाली उतरतं ते. रावल्या आमचं स्ट्रगल करतो. खाली उतरतोय आता आम्ही. भेटूया डायरेक्ट खाली. तोपर्यंत बाय बाय. ऐसी जीत हम न पाए. ऐसी जीत ना छिप छिपाए, ना छिप छिपाए, ना छिप छिपाए. ऐसी ना छिप छिपाए, ना छिप छिपाए, ना छिप छिपाए. कॅमेरा बघ कुठं चाललाय. तू काय घेतो. असला वीडियोग्राफर भेटलाय मला. मेरे साथ कुछ ऐसी लोगों की टीम है जो मेरे ब्लॉग की वाट लगाती है. चलो फॉलो मी. सो गाईज इथनं आम्ही निघाल्यानंतर गेलो रूमवरती आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही एका वेगळ्या लोकेशनला. त्या लोकेशनला जाताना आम्ही भरपूर धमाल मजा मस्ती केलेली आहे. आणि ही धमाल मजा मस्ती तुम्हाला जर पाहायची असेल तर तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागेल, कारण ते आहे दुसऱ्या भागामध्ये. आणि तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. आणि आवडला असेल, तुमचं सगळ्यांचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर नक्की कमेंट करा. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल
तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत मित्रांनो सगळ्यांना जय महाराष्ट्र. सगळेजण असेच हसत राहा, हसवत राहा आणि नेहमी खुश राहा. एवढे शुभेच्छा. थँक्यू.